हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. बापरे, देवा, एवढा भांड्यांचा ढीग पडलाय. छे, बरोबर आहे, गजोदर आणि चंपा मुलांबरोबर आहे. मग काय, नंदिनी एकटी बिचारी राबतीये. काय करावं ना काही कळतच नाहीये. आई, तुम्ही आणि किचन मध्ये? हो, काय करताय? नंदिनी नाहीये ना, हा. काय करू? तू काय करतोस इथे? आणि मी ते तायडेला माझ्या शोधायला आलो होतो. ती गेलीये डबे पोचवायला. तायडे माझी कुठे गेली? इकडे तू काय कारणाकरता इथे आला होतास? ते मला थोडा चहा हवा होता. चहा हवा होता? हा. मी देते ना करून. हा, तुम्ही चहा देणार मला? वा, चांगला आलं घालते, हा, चहाचा मसाला घालते, मसाला गवती चहा घालते, आणि थोडी खारी बिस्किट पण द्या. देते ना, सगळं देते. वा, तेवढी भांडी घासून दे. चहाची भांडी ना, इस, आत्ता घासतो. त्यात काय? हा? ओ, आई, हो, केवढी भांडी आहेत. अख्खं किचन घासायला घेतलं की काय? कप तर दिसतच नाहीयेत कुठे. कप नकोच आहेत मला, मग भांडी घास. एवढी भांडी? मला नाही घासता येत एवढी भांडी. जेवता येतं ना? तोच हात असा करायचा आणि भांडी घासायची. असा? हा, काय मोठं नसतं भांडी घासण्यात. जा घास. आई, मला चहा साधा दिला तरी चालेल. तरी भांडी तुलाच घासावी लागते. त्या चहामध्ये दूध, साखर अगदी नावाला टाकलं तरी चालेल. तरी सुद्धा भांडी तुलाच घासावी लागतील. काय सांगतोय मी? घासावीच लागणार आहे. न घासून सांगतोय कोणाला? नाही घासली तर तायडे माझी मला जेवायला नाही देणार. घासावीच लागणार आहेत. असंच पाहिजे तुला. जा भांडी घास. ओय 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 ओय, हे काय करतोयस? हे बघ, आधी खरकटा सगळं बाजूला काढ, मग नीट भांडी धू आणि मग घास. कळलं? भांडी इतकी लख झाली पाहिजेत ना की त्याच्यात तुझा चेहरा दिसला पाहिजे. कळलं? मी चहा करते आणि तुला देते. हा, मला चहा देताय? द्या द्या द्या. नाही नाही, चहाचं भांड देते घासायला. चल जा भांडी घास. काय करणार, उपाशी तापाशी सकाळपासून काम करतोय.
रांदा वाडा पुष्टी काढा. काय करणार, घासावीच लागणार, आता जेवायला नाही मिळणार आहे. करायचं ना कळतच नाही. आई 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 काय ग, काय झालं? काय झालं म्हणजे काय विचारतेस? अगं घराची साफसफाई होणार आहे की नाही, का सगळं आपलं आपण करायचंय? अरे देवा, अगं माझ्या रूमचा सुद्धा अजून कचरा काढलेला नाहीये. एक काम धड जमत नाही त्या हेमाला. आत्ता आत्ता त्याला भांडी घासायला लावून आलीये मी. हे सगळं नंदिनीने केलंय ना. थांब आपण सदालाच विचारूया. सदा, ए सदा. काय गाई? सदा बस खाली इथे. तुझी रूम तरी साफ झालीये का? नाही ना ग, केर काढला नाही अजून. सगळी धूळ लागते पायाला. या असंच होणार. अरे केर काढणं, लादी पुसणं, भांडी घासणं, ही सगळी काय त्या कामचोर हेमाची कामं आहेत का? हो. नाही तर काय. अगं चंपा आणि गजोदर ही सगळी कामं मिळून करायचे. त्याचं 1% काम तरी त्या हेमाला जमणार आहे का? नाही होणार ग, पण सारखा काम करताना दिसतोय खरा. दिसणारच. नंदिनीने त्याला धमकी दिली ना, जेवायला मिळणार नाही म्हणून करतोय. दुसरं काय होणार? जे चांगलं काम करतात ते तिकडे मुलांचा अभ्यास घेतायत. पण ते नंदिनीला कळत नाहीये ना. जेनू काम तेनू थाय, बिजा करायचो कोता काय. अगदी बरोबर. दुसरं काय होणार? एक जण घरातल्या कामाची वाट लावतोय आणि दुसरे मुलांची परीक्षा तोंडावर असताना त्यांच्या अभ्यासाची वाट लावतोय. अरे अरे सदा, तू अनन्याशी बोललास का? बोललोय मी. ती नंदिनीशी बोललीये, पण नंदिनी तिचंही ऐकायला तयार नाहीये ग. काय करायचं रे? काय म्हणाली अनन्या? काय करायचं? काहीच बोलली नाहीये. ती इन्स्टिट्यूटला गेलीये. वाट बघू, आल्यावर काही बोलेल. चल आई, प्राजक्ता, मी जरा माझं काम आटपून घेतो. पेपर्स चेक करायचे. हा, मी येतो. तुम्ही काही काळजी करू नका. मी हेमाला पाठवतो तुमची रूम साफ करायला. हा, नको. हेमा काय करणार? डोंबर. अरे देवा, माझी अशी काय अवस्था करून ठेवलीस रे परमेश्वरा. माझ्या शत्रूंवर सुद्धा अशी अवस्था आणून देऊ नकोस रे बाबा. देवा देवा, माझी अवस्था. खर तर या घराच्या मालकिणीचा मी भाऊ आहे, पण माझ्या बहिणीनेच माझी ही अशी अवस्था करून ठेवली रे परमेश्वरा. अरे घर काम नाही जीवाला आराम. दमलोय मी आहे जाम. सगळीकडे येतोय घाम. वा वा वा, छान गातोस हा. आणि हा, त्या रूम मधला केरही चांगलाच काढलायस तू. सलाम साहेब. हा, सलाम सलाम. आवडलं ना काम? अरे वा. पैसे द्या. पैसे? बक्षीस. बक्षीस मागतोय. हे उचल सगळं हा. आणि असाच केर त्या प्राजक्ता आणि आईच्या रूम मध्ये जाऊन काढ. चल चल निघ. काढतो.
लवकर. अरे घर काम नाही जीवाला. बॉब! 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 बाबा तो गजोदर आम्हाला स्टडी करू देत नाहीये. बाबा ते दोघं आम्हाला साधा हलू पण देत नाहीयेत. अरे आम्हाला वॉशरूमला जायला देत नाहीये. ओ, ते दोघं ना असे गप्पा मारत होते म्हणून आम्ही पळून आलोय. मी 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 वाचत होतो तेव्हा तो गजोदर अचानक आला आणि अख्ख्या इंग्लिशची वाट लावली. इतक्या फुटक्या इंग्लिश मध्ये तो बोलतो, ए व्हॉट आर यू काय असं करत होता. आणि मग नंतर बोलतो पिच पेज मला सांग, नाही तर मी मॅडम ना सांगणार आहे. अरे बाबा हे काय, याला काही अर्थ आहे का? नाही बाबा ते जाऊ द्या. ती चंपा अहो तिचं इंग्लिश नाही बाबा असं इंग्लिश नको. ती मला म्हणते ए अन्विता व्हॉट डुईंग चित्र काढीन नाही काढीन काय काढीन मॅडमने सांगितलं. बाबा मला सांगा मी डॉक्टर आहे की नाही मग मी चित्र का काढेन? तर मी तिला सांगितलं अगं ते चित्र नाहीये ती फिगर आहे. तर मला म्हणते माझी फिगर छान आहे. बाबा या फिगरचं काय कनेक्शन आहे? बाबा आम्हाला वाचवा बाबा आमचा अभ्यास होत नाहीये. बाबा प्लीज बाबा. शांत व्हा मुलांनो. हे बघा मला कळतंय पण अरे बाबा कळते तर हेल्प करा ना. मी काय हेल्प करू? काय करू म्हणजे? अगं मी तुमच्या आई समोर स्वतः हेल्पलेस झालोय. काय अगं ऐका शांत व्हा, हा? घाबरू नका. मी करतो काहीतरी. कधी काय आणि कसं? हो जरा शांत राहा. मी करतो म्हटलं ना. मी करतो बाबा आमची एक्झाम 24th ला आहे. काय कधी? 24th. दोघांची? अरे बापरे. मी अनन्याशी बोलतो. ती कुठे गेली आहे? बाहेर गेली अगं. बाहेर गेली. मग आता मी आता काय करू बाबा? आता काय करणार? बाबा आमचा अभ्यास ऐका. हा तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा. नॉट पॉसिबल नाही बिलकुल नाही नो. का अरे पण ते लोक तिथे आहेत ना. बाबा मी त्यापेक्षा आम्ही इथे बेस्ट आयडिया. इथे नाही का? आपले पुस्तक तर वरती आहेत ना. आणि तो गजोदर आम्हाला पुस्तक पण आणू देणार नाही बाबा. आता आम्ही काय करू? एक मिनिट. हे बघा माझा ऐका. तुम्ही आता तुमच्या रूम मध्ये जाऊन बसा. नाही बाबा नाही प्लीज बाबा प्लीज काहीच अभ्यास नाही झालाय बाबा. हो कळतंय मला. मी काय म्हणतोय माहितीये का? तुम्ही जर इथे आलात ना तर ती दोघं पण इथेच येतील. बापरे. नाही ऐका तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा बाहेर. जा. मी बघतो ना रे. मी बघतो. जा काही काळजी करू नका. मी बघतो. मी काय बघू? अनन्या कधी येणार? काय बाबा हे धुवायला भिजत घाला चंपा आणि गजोदरला अभ्यास करायला लावलाय. आणि मग पण आई एक बरं झालं हे मला कंटाळा काय करायचं. ओय काय 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 असे कपडे वाळत घालतात? आणि काय रे हे बघ डाग बघ किती. अहो आई इथे माझ्या आयुष्यावर डाग पडायची वेळ आली आणि तुम्हाला कपड्याच्या डागाची पडली. घरातली कामं करून तुझ्या आयुष्यावर डाग पडतात का रे? अहो आई सकाळपासून भांडी घासतोय, कपडे धुतोय, कचरा काढून लादी पुसतोय. हे सगळं काम करून माझ्या कंबरड्याचं धनुष्य पार मोडलंय हो. काय बोलतोस तू? हे स्त्रिया रोज ही सगळी कामं करत असतात. तू पुरुषासारखा पुरुष तुला ही कामं नाही करतायत. चल पटपट काम कर. चल उठ. कामच करतोय ना
चल हात चालव पटपट. अहो, हातच चालवतोय. चल पटपट पटपट हात चालव. चल वर. हे बघ ह्याचं हे असं आहे. अरे बावळटा, हे असे कपडे का वाळत घालतात? हो बाजूला, हो इकडे. हे बघ हे असं पिळायचं असं नीट, कळलं? असं व्यवस्थित पिळायचं असतं. सगळं पाणी निघून गेलं पाहिजे. हे बघ हे असे कपडे झाडायचे असतात असे, कळलं? आणि मग हे असे वाळत घालायचे असतात. कळलं? हा हे इकडे. हा हे बघ हे असं पिळायचं, कळलं? हे असं व्यवस्थित पाणी राहिलं नाही पाहिजे. हे आणि हे असं झाडायचं असतं. आणि मग हे बाय. अरे वा आई, किती छान कपडे वाळत घालता तुम्ही. आजपासून तुम्ही माझ्या असिस्टंट. चला. काय मी असिस्टंट तुझी? मी अरे अरे मी असिस्टंट? मला काय करते? मला असिस्टंट म्हणते? वाचवा. एक नंबरचा कामचोर माणूस आहे हेमा. नाही तर काय, काही काम करायला नकोत. कंबरडी मोडतायत यांची. आई हा पण काही म्हणा, तू अगदी सुंदर कपडे वाळत घालतेस. मेरे अगं मला असं म्हणते. चल हे दाब घाल वाळत. चल पटकन. है. राजू. वैताग आलाय नुसता. आली. बरं झालं अनन्या तू आलीस. आम्ही तुझीच वाट बघत होतो. हो ग, घरात काय सगळा गोंधळ चालू आहे. ज्यांना अभ्यासातलं काही कळत नाही त्यांना नंदिनीने अभ्यास घ्यायला सांगितलंय. आई नंदिनी पण ग. हे खरंय, तर वहिनीला ना कशातलं काही कळत नाही, पण निर्णय घ्यायची फार घाई असते. बघ ना अनन्या, तू काही ह्याच्यावर विचार केलायस की नाही? हो ग, तिकडे ओंकार आणि अन्वी हैराण झाले आहेत. बाबा मी विचार केलाय, पण आधी मला सांगा आई कुठे आहे? अगं तुझी आई किचन मध्ये. ठीक आहे, मग आता आपण मामाला बोलवूया. काय? मामा? अगं त्याला कशाला बोलवायचंय आता? हो, त्याला कशाला? तो काय आपल्या कामाचा माणूस आहे का? आता तोच कामाचा आहे. हं? काय? हे बघा बाबा, सध्या ना ती माझं ऐकणार आहे ना तुमचं, पण मामावरती नक्कीच विश्वास ठेवेल. हो पण तिने मामाच्या कशावर विश्वास ठेवायचा आहे? एक मिनिट अनन्या, तू जर काही ठरवलं असशील ना आणि त्यात ह्या मामाला घेणार असशील तर ते फार चुकीचं आहे. कारण तो ना प्रत्येक वेळेस प्रत्येक प्लॅनची वाट लावत असतो. नाही लावणार का तू? तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हो हो आहे पण पण बीण काही नको, आपण आता मामाला बोलवूया. हो पण प्लॅन काय तो तर सांग. आजी तो आल्यावर सांगेन. बर बोलव रे हे मला. अनन्या हिया माझी अनन्या. हेमा, हेमा. पाया पडतो तुमच्या, खरं सांगतो पाया पडतो तुमच्या. मला आणखीन काम नका हो सांगू. अहो कामाने नुसता पित्त्या पडलाय माझा. सारखं काम काम आणि खायला काहीच देत नाही तुम्ही. मी देईन. हा अनन्या, काय सांगतेस? हो, अगदी चांगलं चुंगलं खायला देईन. आणि घरात नाही मिळालं ना तर आपण दोघं गुपचूप बाहेर जाऊन खाऊन येऊ. अरे पण बाहेर कसं जाणार? नुसता कामाचा बोजा आहे माझ्या डोक्यावर. बाहेर जाताच येणार नाही. अनन्या, माझी या कामाच्या बोजातून सुटका कर ना ग बाई. तुझे खूप उपकार होतील ग. अरे मामा, उपकार वगैरे काय म्हणतोयस? तुझी या कामातून सुटका व्हावी ना, म्हणूनच तुला इथे बोलावलंय. असं होईल? हो. हा पण तू आमचं ना ऐकता आईचं ऐकायचं ठरवलंस, तिची बाजू घ्यायची ठरवलीस, तर मग काही अर्थ नाहीये, नाही का हो बाबा? मग हा विषयच सोडून देऊ आपण. नाही नाही नाही, नको 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 नको. तिचं ऐकलं आणि मला हे काम करावं लागलं. जर तिचं अजून ऐकलं ना तर मला अजून काही वर्ष हेच काम करावं लागेल. हो बाबा, मग काही तुझी सुटका नाही. हा हो, नको नको, तू सांग मला, मी ते ऐकीन. बरं मला सांग, तुझी या कामातून सुटका केव्हा होईल? केव्हा?
जेव्हा तू जे काम करतोय ते काम करणारी मंडळी त्यांच्या ड्युटीवर परत येतील. म्हणजे अन्वी आणि ओमीची जशी परीक्षा संपेल, एक एक पेपर संपत जाईल, तेव्हा तुझी सुटका होईल. हो, पण तोपर्यंत तुझी काही या घरकामातून सुटका होणार नाही. नाही नाही नाही, माझं हे काम करण्याची अजिबात इच्छा नाहीये. नाही ना? नाही. मग आपल्याला असा काहीतरी उपाय करावा लागेल की ओमी अन्वीच्या मागे जी आईनी चंपा आणि गजोदरला ड्युटी लावली ना, ती ड्युटी ती स्वतःच काढून घेईल. हे कसं शक्य आहे? हो, असा काय उपाय करणार आहोत आपण? शक्य आहे. ती ही ड्युटी देऊन खूप मोठी चूक करते. हे जेव्हा तिच्या लक्षात येईल तेव्हा ती ड्युटी काढून घेईल. हिची चूक तुला कशी कळणार? बाबा, ते कळण्यासाठीच आपल्याला उपाय करायचा आहे की नाही? अगं तेच विचारतोय, कोणता उपाय करणार आहोत आपण? आजचा पेपर वाचा. काय लिहिलंय? अभ्यासाच्या वाढत्या दबावामुळे विद्यार्थी निराशेच्या गर्तेत. मार्क्स कमी मिळालेले विद्यार्थिनींनी केली आत्महत्या. हे बापरे, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत 15% वाढ. हेच मला तुम्हाला सांगायचं. एक्झाम झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट येतो ना, तेव्हा ह्या अशा प्रकारच्या विचित्र बातम्या आपल्या कानावर येतात. हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हणशी